राज्यातील ऊसतोडणी कामगार यंदा संपावर. महाराष्ट्र ऊसतोडणी कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये निर्णय. बीड जिल्ह्यातील परळीमध्ये आज महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेच्या मराठवाड्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये यंदा प्रलंबित मागण्या मान्य होईपर्यंत हातात कोयता न घेण्याचा निर्धार करण्यात आला. या बैठकीला संघटनेचे राज्याचे अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर DL कराड हे उपस्थित होते. राज्यातील ऊसतोडणी कामगार, वाहन मालक, वाहतूकदार, मुकादम यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत या मागणीसाठी यावर्षी संप करण्याचा निर्णय या बैठकीमध्ये झाला. आज बीड जिल्हा आणि मराठवाड्यातले ऊसतोडणी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हा स्तरावरचे कार्यकर्ते, तालुका स्तरावरच्या कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक झाली. या बैठकीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय झालेला आहे. हा गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर साखर संघाने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने कामगार संघटनांशी ताबडतोब चर्चा सुरू केली पाहिजे. मजुरी वाढीमध्ये 80% वाढ करावी, कमिशन 25% करावं आणि वाहन मालकाचे वाहतुकीचे दर 50% वाढवावे. तसेच वाहन मालक आणि मुकादमांना कमी व्याजदरामध्ये निधी उपलब्ध करून द्यावा. हे मुद्दे घेऊन संघर्ष करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचबरोबर ऊसतोडणी कामगारांची, मुकादमाची आणि वाहन मालकांची नोंदणी झालेली नाही. 10 लाख ऊसतोडणी मजूर आहेत, फक्त 1.25 लाख ऊसतोडणी मजुराची नोंदणी झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही त्यांना योजना मिळत नाही आहे. मागच्या कराराच्या वेळेला प्रति टनामागे 10 रुपये साखर कारखाने आणि 10 रुपये राज्य शासन देणार होतं. त्याच्यातले फक्त 3 रुपये दराने साखर कारखान्यांनी निधी दिलेला आहे. बाकीचा निधी जमा झालेला नाही. तो थकलेला निधी ताबडतोब मंडळामध्ये द्यावा आणि त्या निधीमधनं कल्याणकारी योजना लागू कराव्यात. हे अत्यंत महत्त्वाची मागणी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. हा करार गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर झाला पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे. आणि जर साखर संघाने चर्चा घडवून नाही आणली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व कामगार संघटना एकत्र येऊन कोणीही ऊस तोडण्यासाठी गावाच्या बाहेर पडणार नाही आणि ऊस तोडणीला जाणार नाही असा निर्णय झालेला आहे. यामध्ये वाहन मालकांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे. जर करार नाही झाला तर तेही वाहन काढणार नाहीत, मजूर पण बाहेर पडणार नाही. एकीकडे साखरेचे भाव प्रचंड वाढलेले असतानाही कारखानदारी परवडत नसल्याची बतावणी कारखानदार करत असल्याचा आरोप संघटनेने केला. पुढील महिन्यामध्ये मोठा मेळावा घेऊन या संपाचे रणशिंग फुंकणार असल्याचेही संघटनेच्या वतीनं जाहीर करण्यात आले. हे करतायत साखरेचे दर प्रचंड प्रमाणावर वाढून मिळालेले, त्यामुळं साखर कारखानदाराची ही ओरड ही आम्हाला मान्य नाही आहे. आमचे दरवाढीचा करार झाला पाहिजे तरच साखर कारखाने सुरू होतील, नाहीतर साखर कारखान्याच्या संचालकांनी ऊस तोडावा हे आमचे. येत्या काळामध्ये आम्ही ताबडतोबीने एक सप्टेंबरमध्ये मेळावा घेतोय. या मेळाव्याला सर्व ऊसतोड धंद्यामध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांना सुद्धा आम्ही आवाहन करतोय की आपण सर्वजण मिळून हा मेळावा यशस्वी करू, संप यशस्वी करू. बैठकीला संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड दत्ता डाके, जिल्हा सचिव कॉम्रेड सय्यद रज्जाक यांच्यासह वाहन मालक, मुकादम, ऊसतोडणी कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.